जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय 10 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। फिलिप्पीकरांनी दाखवलेल्या ममताळूपणाबद्दल पौलाची कृतज्ञता। मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली। ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती। मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे। दैनावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेही राहणे समजते। हर एक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न बसणे याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे। मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावे शक्तिमान आहे। तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात, हे ठीक केले। फिलिप्पीकरांनो, तुम्हालाही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासेदोनियाहून निघालो तेव्हा तुमच्या वाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्या घेण्याचा व्यवहार केला नाही। मी थेसलनिकात होतो तेव्हा देखील तुम्ही एकदाच नाही 2दा माझी गरज भागली। मी दानाची अपेक्षा करीतो असे नाही, तर तुमच्या हिशोबी जमीची बाजू वाढावी अशी इच्छा धरितो। माझ्यापाशी सर्व काय आहे ते विपुल आहे। एपफ्रदितच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे। ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे। माझा देव आपल्या संपत्त्यांनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवील। आपला देव पिता ह्याला युगानुयुग गौरव असो, आमेन। ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा। माझ्याबरोबरचे बंधू तुम्हाला सलाम सांगतात। सर्व पवित्र जन व विशेष करून कैसराच्या घरचे तुम्हाला सलाम सांगतात। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो, आमेन।